कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही तुमच्या आईला लाडावून ठेवलेले खूप. एकच आई आहे ना मला. मग इतरांना काही 10 असतात. काय बोलताय? विचारा त्यांना कसं वागतायत बघा. आई किती वाजले? 8 वाजले. टायमिंग नाही विचारताय मी तुला. ठीक आहे, वेळ आहे, घरी यायची वेळ आहे. 7च्या आत घरात यायचं म्हणून बजावला ना. असं पोरींनी असं रात्री अपरात्री बाहेर भटकणं चांगलं दिसतं का? हो सासरे भाऊ, ऐका ना, ऍक्च्युली हा डायलॉग तुम्ही हिच्याकडे बघून बोललो पाहिजे, यांच्याकडे बघून नाही. ते वागतायत कसा तरुण मुलीसारखं म्हणून त्यांना बोलावं लागतं. मला वाटतंय ना की मला आता हे सगळं तुम्हाला सांगावंच लागणार. किती दिवस मी लपून ठेवणार? आई पटकन पटकन काय ते सांग. ते काळजाचा ठोका चुकू नकोस तू माझ्या. सांग सांग काय ते. काय काय सांगणार आहात? तुमच्या सगळ्यांसाठी ना एक गोड बातमी. अगं बाई, आता या वयामध्ये मला वाटेकरी नको आहे, लक्षात ठेव आई. गपरे, ते नाही. मग हिच्या लग्नाचा खर्च 50% कमी होणार आहे. अरे बापरे, म्हणजे ही बातमी आनंदाची कळली कशी तुम्हाला? डिस्काउंट कधी झाला? आत्ताच आला. आई पण हे डिस्काउंट आपल्याला कसं मिळणार? सांगती सगळं सांगती मी. कसं डिस्काउंट आपल्याला मिळणार? एकाच मांडवात 2 लग्न. अरे बापरे, 2 लग्न कशी कोणाची करायची आता? एकाच मांडवात 2 लग्न. कुणाचं? एक शर्मिष्ठाचं आणि दुसरं माझं. बसा इथे बस. काय होतं तुम्हाला? पाणी हवंय का? पाणी देऊ? नाही, माझ्या डोक्यात 9.1 मॅग्नेट्यूडचं भूकंप झाल्यासारखं वाटतं. अरे माझे कान फुटले का नाही ते ऐकायच्या आधी? बाबा तुम्ही शांत व्हा, काही नाही, सगळं ठीक होईल. आई काय काय झालं? काय केलंस ग तू? हे काय केलंस तू? असं का केलंस तू? माझा विश्वास, केवढा विश्वास होता ग तुझ्यावर. तरी मी तुम्हाला सांगत होते, आईवर लक्ष ठेवा, आईवर लक्ष ठेवा. पण तुमचं आपलं तेच, माझी आई अच्छा नाही करणार, माझी आई माझा विश्वास नाही करणार. आता काय केलंय बघा. हो, मी ना 2-3 वेळा आजीला नाना नानी पार्क मध्ये पण बघितलंय. हो ना. आणि मला सांगायच्या मैत्रिणीला भेटायला जाते आणि नाना नानी पार्क मध्ये जायच्या फिरायला. हे असं वागत होतं तुम्ही. बघा कसं वागतात तुमच्या. नाही आई, माझ्या तडाला विश्वास दिलायस तू आज. वाक्य चुकतंय तुमचं. अगं पण या म्हातारीने केवढी चूक केली ती बघ. आधी वाक्याचं काय घेऊन बसलीस तू? आई खरंच तुझ्या आतापर्यंत मी सगळे लाड पुरवले, काय हवं नको सगळं दिलं तुला मी. काय नाही केलं मी तुझ्यासाठी. पण नाही, आता मला कठोर व्हावंच लागणार आहे. आता मला कठोर व्हावं लागणार. आता इथून पुढे तुझं बाहेर येणं जाणं बंद, मैत्रिणीनं भेटणं बंद. आणि तुम्ही घरी असल्यावर हिच्याकडे लक्ष ठेवायचं. काय कोणाशी फोनवर बोलायला बिलायला अजिबात द्यायचं नाही तिला. बाबा पण आजीने ऐकलं नाही तर? अरे मोबाईल हिसकावून घ्या तिचा मोबाईल आणि हिला एका खोलीत डांबून ठेवा. बंद करून टाका. अन्न पाणी काही देऊ नका. काय बघू कशी ऐकत नाही ते बघूयाच ना आपण. तुम्ही आमच्या प्रेमावर कितीही बंधन घाला, पण मी बाहेर जाणारच. प्यार किया तो डरना क्या? आई ही खूप चालायला लागली आहे. खूप चालायला लागली आहे. चालणारच की, कारण आम्ही दोघांनी खरं प्रेम केलंय. मैं आपकी आंखों में मोहब्बत का इकरार देखना चाहता हूँ. और मैं आपकी आंखों में डूबना चाहती हूँ. लेकिन ये मोहब्बत हमें मंजूर नहीं. आप कितना भी जोर लगा लो अब्बू जान, लेकिन हमारी मोहब्बत कम नहीं होगी. काय चाललंय? काय चाललंय? कवळी बसवायच्या वयामध्ये मंडपात बसायची स्वप्न कसली बघताय तुम्ही? हे बघ, मी काय म्हणतो, जरा ना दोघांनी पुन्हा एकदा जरा विचार करा जरा प्लीज. नाहीतर काय, आजची भंगारवाल्याकडे हायवेला चालवायची काय स्वप्न बघतीये तू?
आणि कसे ना सासूबाई, एक्सपायरी डेट झालेले फटाके असतात ना ते वाजत नाहीत. तुम्ही तरी का हट्ट करताय? का डेट करताय एकमेकांना? का हट्ट करताय लग्नाचा? कारण आहे ना आमच्या आहे ना लवशिप आहे लवशिप. अरे इथे बडीशेप चावायचे वांदत नाही, लवशिपचं काय घेऊन बसला मग काय? तुम्ही? आम्ही बडीशेप आहे ना खलबत्त्यात ठेचून खाऊ. हा, पण आमचं प्रेम कुणाला ठेचून देणार नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही फायनली रिस्क घ्यायची ठरवलेली आहेच ना, मग घ्या रिस्क. ठीक आहे, मग गंमतराव. गंमतराव नाही हो, हिम्मतराव आहे मी. अहो पण हळू 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 जरा धरा त्याला चालले हिम्मतराव. हो पण तुम्ही ही जी काय चालवलेत ना ती गंमतच आहे. ते काय असेल ना, मला तुमचा जो काय निर्णय असेल ना तो सांगून टाका. ठीक आहे, माझा होकार आहे या लग्नाला. बाबा हा काय decision तुमचा? काय चाललंय यांचं? बेस्ट झालं बेस्ट. बाबा हा काय डिसिजन आहे तुमचा? मी माझ्या फ्रेंड्सना काय सांगणार आहे? ते मी बघेन, तुझ्या फ्रेंड्सना काय सांगायचं ते मी बघेन. हो ना सासरे बुवा, आणि मी माझ्या ऑफिसच्या लोकांना काय सांगू? अरे तुझ्या ऑफिसच्या माणसांना काय सांगायचं ते मी बघेन. आधी ऑफिस काय आहे ते बघ जरा इकडे. ए बाबा, तुझं ते ऑफिस बदल, पण मी माझ्या हिम्मतरावला बदलणार नाही. आमचं लग्न ठरलंय म्हणजे ठरलंय, आमचं फिक्सच आहे. सासूबाई सासरे बुवा आशीर्वाद द्या मला. बाई, नका पाया पडू. काय चाललंय तुमचं? काय आमच्या काय काय करताय तुम्ही? आमच्या कशाला पाय पडताय तुम्ही? नाही, कसं वाटतंय ते? असं कसं बरं, लग्न ठरल्यावर वधू वरांनी थोरा मोठ्यांच्या पाया पडायचा असतो, आशीर्वाद घ्यायचे असतात. म्हणजे असे रीतभात असते ना. वर हा शब्द तुम्हाला परफेक्ट शोभतोय, हा. का ग पोरी? कारण तुम्ही कधी वर जाल सांगता येत नाही ना. हे आजोबांशी असं बोलतात होय का? हिम्मतराव, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, ती तशीच आहे, खालमुंडी आणि सतत वाचा वाचा तोंडी. पोरा, मी काय म्हणते, अजून काय बोलायचं बाकी आहे? अरे कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचा राहिलाय, तो जरा झाला असता तर बरं झालं असतं. करूया हा? कांदे पोह्याचा कार्यक्रम पण करूया. हा? सासूबाई, पण कांदे पोह्यामध्ये ना शेंगदाणे घालू नका. हा, का ग का? नाही कसं आहे ना, एखादा शेंगदाणा हिम्मतरावच्या दाताखाली आला ना, तर एकुलत्या दातावर जे गुड्या मारतात ना लग्न करायचं, तो दातही निखळायचा. ए गप ग, बघवत नाही तुला. हिम्मू, तू बसा, मी छान पोहे आणते. ओके स्वीटू. स्वीटू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.